मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन आजच्या घडीला खूप कॉमन समस्या आहे. कारण धावपळीचं जीवन, जंक फूडचं सेवन आणि व्यायामाचा अभाव आणि कामाचा अभाव, काम जास्त असल्यामुळं याच्यामुळे आपल्याला जो शारीरिक आणि मानसिक थकवा येतो, त्याच्यामुळे आजच्या स्थितीमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन खूप कॉमन झालेलं आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हटलं तर दोन प्रकारचे इरेक्टाईल डिस्फंक्शन असतात. एक असतं प्रायमरी आणि एक असतं सेकंडरी. त्याला आम्ही म्हणतो प्रायमरी ईडी आणि दुसऱ्याला म्हणतो आम्ही सेकंडरी ईडी. प्रायमरी ईडीचं म्हणजे जर प्रॉब्लेम असेल तर त्याला केव्हाच इरेक्शन आलेलं नसतं. त्याच्या म्हणजे शरीरामध्ये काही ग्रंथीमध्ये म्हणा किंवा लिंगामध्ये म्हणा किंवा त्यांच्या व्हेसल्समध्ये म्हणा कुठे त्यांचं म्हणजे डॅमेज असतं किंवा कुठे त्यांचे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे त्यांना केव्हाच आपल्या लाईफमध्ये इरेक्शन भेटत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला प्रायमरी ईडी म्हणतो. ते ट्रीटमेंट करायला पण थोडं आम्हाला डिफिकल्ट जातं. आणि सेकंडरी ईडी जर म्हटलं तर ते मानसिक पण होऊ शकतं आणि शारीरिक पण होऊ शकतं. आणि जर शारीरिक म्हटलं तर तुमच्या शरीरामध्ये डायबिटीज असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर याच्यामुळे तुम्हाला होऊ शकतं. याला आम्ही म्हणतो शारीरिक सेकंडरी ईडी.